नमस्कार, मी डॉक्टर शशांक रावले. आजचा आपण जो विषय घेतो तो फारच महत्त्वाचा आहे. ते म्हणजे जोखीम. रिस्क घेणं किती महत्त्वाचं आहे किंवा रिस्क घ्यावी की न घ्यावी. नीट ऐका पूर्ण, तुम्हाला भरपूर महत्त्वाचा आहे. खूप फायदेशीर हा व्हिडिओ असेल, कारण मी माझ्या आयुष्यात प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली म्हणून मी आज इथपर्यंत पुढे येऊ शकलो. आज माझं करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत शेअर मार्केटमध्ये. अदरवाईज मी काही हजारांमध्ये पण कदाचित मी कमवू शकलो नसतो, राईट. पण ते प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती फ्रेंड्स, लक्षात घ्या, एक काळ असा होता, म्हणजे माझे आई वडील किंवा तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा, म्हणजे आपला मागचा काळ, ज्यामध्ये लोक रिस्क घ्यायला घाबरायची किंवा सेफ खेळायची. बाबा सेफ राहा, रिस्क नको घेऊ. किंवा कुठेही म्हणा, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा व्यवसाय असेल, म्हणा व्यवसायात नको पैसे टाकू, ह्याच्यात नको टाकू. आपण बोलतो नोकरी पकडली, राईट, म्हणजे सेफ झाला, आणि व्यवसायामध्ये पडला म्हणजे पडला, राईट. असं पूर्वी सगळ्या म्हणी होत्या. पण आता ते चित्र पूर्ण बदललेलं आहे. पण आजच्याही काळात जर अजूनही कोणी असं असेल जे रिस्क घेत नसतील किंवा रिस्क घ्यायला घाबरत असतील, तर मला सांगायला आवडेल, पहिलं म्हणजे जर तुम्ही हा आपला व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला रिस्क घ्यायला आवडत नसेल, राईट, तर लक्षात घ्या, आता पण तुम्ही रिस्क घेतली आहे. तर कुठली रिस्क? तर तुम्ही तुमच्या वेळेची रिस्क घेतली आहे. तुम्ही आपला व्हिडिओ तुम्ही वेळ देऊन ऐकताय, राईट. काय माहिती तुम्हाला किती फायदेशीर असेल किंवा नसेल, पण तुम्ही रिस्क घेताय ना, वेळेची रिस्क घेऊन. वेळ फार महत्वाचा आहे. गेलेला पैसा रिटर्न होऊ शकतो. गेलेली वेळ, आजची गेलेली वेळ परत कधी येणार आहे का? नक्कीच नाही येणार, राईट. सो वेळ हा महत्वाचा आहे, मोर दॅन मनी, राईट. सो पहिली रिस्क आहे वेळेची, जी तुम्हाला, मी माझा वेळ जो आहे हा प्रॉपररित्या मी जेवढा प्रोडक्टिव्हरित्या वापरता येईल, म्हणजे एक मिनिटही टाइमपास न करता किंवा म्हणा ना, इट फाईव्ह डू नथिंग, काही न करता असा मी सहसा वेळ घालवत नाही. मी गाडीमध्ये असेन, मी ट्रॅव्हलिंगमध्ये असेन, मी घरी असेन, मी ऑफिसमध्ये असेन किंवा कुठेही असेन, मला जसा वेळ मिळेल मी स्वतःचं काहीतरी प्रोडक्टिव्ह काम करत असतो, ज्याने का माझी प्रगती होईल. तेच काय, तर मी येऊन कुठेही चालत असेल तरी पण मी काहीतरी नॉलेजेबल व्हिडिओ ऐकीन किंवा काहीतरी बिझनेस आयडिया लावेन किंवा ट्रेडिंग रिलेटेड आयडिया लावेन, काहीतरी करत असतो सो दॅट माझी वेळेची रिस्क ही कमीत कमी ही होऊन जाईल. आता लक्षात घ्या की जर आपल्यामधनं कोणी रिस्क घ्यायला घाबरत असेल, राईट, असे अनेक लोक असतात, अरे मार्केटमध्ये पैसे नको लावायला किंवा रिस्की काम नको करायला. येस, रिस्की काम करू नये, पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन नक्कीच आपण पाऊल पुढे टाकावं. तरी पण जर आपण रिस्क घ्यायला घाबरत असाल, तर लक्षात घ्या, आपल्यामधनं प्रत्येक व्यक्ती हे 4 व्हीलर, 2 व्हीलर, बस, ट्रेन सगळ्यामधनं आपण ट्रॅव्हल करतो. असं एकही व्यक्ती नसेल जे ट्रॅव्हल करत नाही, इन्क्लुडिंग फ्लाईट पासून सगळं. असं कोणी नसेल ज्यांनी ट्रॅव्हल कधी केलंच नाही. अरे घरातनं तुम्ही 2 मिनिटं, अशी मी लोक पाहिले आहेत, असं कोणावर व्हायला नको, पण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घराच्या 5 मिनिटावर ते निघाले आहेत गाडीमधनं आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांनी आपलं प्राण गमावलंय. तर आपल्या म्हणतात आयुष्याची रिस्क आहे. जर आपण आज ट्रॅव्हल करतोय बाईकवरनं, स्पेशली स्कूटीवरनं, तर ती आपल्या आयुष्याची रिस्क आहे. भले आपण किती चांगली गाडी चालू असो, पण मागच्यानी गडबड केली तर आपला जीव धोक्यात येऊ शकतो, राईट. इथे तरी पैशाची रिस्क आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये पैसे लावताय किंवा कुठेही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय, गेलेले पैसे परत येऊ शकतात, पण गेलेला जीव परत येऊ शकत नाही, राईट. तर आपण प्रत्येक ठिकाणी रिस्क ही घेतो, पण ती रिस्क कॅल्क्युलेटेड असावी. आज तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे 2 व्हीलरचं लायसन्स नाहीये. तुम्ही मला 5 लाख रुपये जरी दिले तरी पण मी 2 व्हीलरवर बसणार नाही कधी. ती ओके, ती माझ्यासाठी सर्वात मोठी रिस्क आहे. का? मी माझ्या आयुष्यात ठरवलेलं की गरज पडली तर मी चालत फिरेन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरेन, पण कधी 2 व्हीलरवर बसणार नाही. आज आपण अनेक लोक 2 व्हीलर चालू असाल, पण मी माझे अनेक जवळचे जे मित्र आहेत त्यांना मी गमवलेलं आहे. त्यांचे 2 व्हीलरवरनं ऍक्सिडेंट्स झालेले आहेत. सो हे मी माझ्या आयुष्यात मी नियम मांडला, बिकॉज मला असं वाटतं की ती मार्केटची किंवा पैशाच्या रिस्कपेक्षाही जास्ती ही म्हणून 2 व्हीलरवर बसणं ही रिस्क आहे. सो मी एक असा व्यक्ती आहे फ्रेंड्स की खिशातनं 100 रुपये जरी काढत असेल किंवा कुठेही पैसे लावा असेल, काही करत असेल मी, तर तिकडे किती रिस्क आहे. किंवा एखाद्यावर मैत्री जरी करत असेल, ही व्यक्ती योग्य आहे की नाही, का रिस्की आहे का, चुकीच्या कामात तर नाही व्यक्ती किंवा कुठल्या चुकीच्या गोष्टीत इन्व्हॉल्व नाही, ह्याचा पूर्ण अभ्यास करतो आणि मगच मी ठरवतो की बाबा या व्यक्तीबरोबर किती जवळ राहायचं. जर गडबडीवाली व्यक्ती असेल, इव्हन त्यांना काही चुकीच्या सवयी असेल, स्मोकिंग, ड्रिंकिंगच्या किंवा काही चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेले असतील, काही असेल, तर त्यांच्यावर फक्त मी हाय बाय पुरती संबंध ठेवतो. कसा आहे, बरं आहे, बस तेवढे संबंध. मी त्यांच्याबरोबर फिरणार नाही, जाणार नाही, काही नाही करणार. जे चांगले डिसेंट माणसं असतील त्यांच्यावर मी संबंध ठेवतो. ही मला जास्त रिस्क वाटते, राईट. चुकीच्या लोकांना संबंध ठेवले तर आपण पण म्हणा ना, त्यांच्यावर नको तो वेळ आपला वाया जातो आणि आपला जो प्रोडक्टिव्ह टाइम आहे तो वाया जातो. आता लक्षात घ्या, तुम्हाला रिस्क कशी घ्यावी, तर लक्षात घ्या, जसं मी माझ्या आयुष्यात मी रिस्क घेतो. आता प्रत्येक ठिकाणी रिस्की असते, पण तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे लावताय किंवा कुठेही किंवा कुठल्या व्यवसायात पैसे लावताय, एवढं एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या की तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास कराल त्या गोष्टीचा, तेवढी तुम्हाला रिस्क कमी वाटेल. जसं आज माझे करोडोनी इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये मी करतो, मला काहीच रिस्क नाही वाटत हो, मला मजा वाटते. एक टाइम होता जेव्हा माझे काही 1,000 लाख रुपये लागलेले असायचे 20 वर्षापूर्वी, तेव्हा मला उलट म्हणतो ना थोडं प्रेशर असायचं की बाबा प्रॉफिट होईल की नाही. पण आज एवढा मार्केटचा अनुभव आहे की, आणि तो अनुभव मी माझ्या लोकांना पण शिकवतो, त्यामुळे माझी लोकांना पण ते रिस्की वाटत नाही जास्ती.
की मी एवढी प्रॉपर कॅल्क्युलेट घेतो की काय टेन्शनच वाटत नाही. तुम्ही मला बघाल, मी रोज रोज ट्रेडिंग पण करतो, कधी घरी कधी कुठल्याही ऑफिसेसमध्ये, सगळीकडे म्हणजे मोठ्या स्क्रीन्स लावल्यात आणि मार्केट बघत असतो, राईट. हार्डली 10-15 मिनिटात मी शेअर्स निवडतो आणि माझी बाकी सगळी कामं करत असतो. कधी मी स्टारबक्समध्ये किंवा कुठल्याही म्हणा ना कॅफे शॉपमध्ये बसून मी ट्रेडिंग करतो, कधी मॅकडीमध्ये, कधी ताजमध्ये, कुठेही बसून मी ट्रेडिंग करतो, एन्जॉय करून मी मस्त काम करतो. कधी ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रेडिंग करतो. आता पण मी ज्यावेळी व्हिडिओ बनवतोय त्यावेळी मी आता इंडियाच्या बाहेर जाणार आहे, राईट. तर तिकडे बसून मी माझा सकाळचा वेळ जेव्हा ट्रेडिंगमध्ये घालवणार किंवा जेव्हाही वेळ असेल मला, 9:15 ते 3:30 मार्केट चालू असतं, त्यामध्ये मी कधीही ट्रेडिंग करणार आणि त्यानंतर मग माझं जे बाकीचे काम आहेत ते मी करणारच आहे. सो लक्षात घ्या की अशा प्रकारे जे आपण जेवढा जास्ती आपण नॉलेज घेऊ, जेवढा जास्ती अभ्यास, तेवढं कमी ही आयुष्यात रिस्क होते. मग तुम्ही काही करा, ते बिझनेस करा, जॉब करा, ट्रेडिंग करा, काही करा, जेवढा जास्ती अभ्यास तेवढी कमी रिस्क, पण रिस्क सगळीकडे इन्व्हॉल्ड ही असते. हे कायमरित्या तुम्ही लक्षात घ्या. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जे काय वय असेल, 100 मायनस युअर एज. ओके, समजा उदाहरण घ्या, तुमचं वय असेल 25. सो 100 मायनस युअर एज किती राहतात, तर 75. तर तुम्ही उदाहरण घ्या, समजा तुम्ही जे काय XYZ अमाऊंट महिन्याला कमवता, समजा एक्झाम्पल घ्या, आपण समजा 20,000 कमवतो, एक्झाम्पल घेतो मी, 20,000 कमवतोय, तर त्याच्या मॅक्झिमम 75% म्हणजे 20,000चे 75% म्हणजे किती झाले, 15,000. हे तुमचे रिस्की ॲसेटमध्ये गेले पाहिजे. आणि राहिलेले जे 5% रिस्की म्हणजे काय, तर रिस्कीमध्ये काय काय येतं बघा. तर पहिलं म्हणजे शेअर बाजार येतं, म्युच्युअल फंड येतं, तुमचा स्वतःचा काही व्यवसाय असेल ते येतं, किंवा तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये ऍक्टिव्ह किंवा स्लिपिंग पार्टनर असाल तर हे सगळं येतं. पण ह्यामध्ये पण लक्षात घ्या की मी म्युच्युअल फंड मी सजेस्ट करत नाही. का नाही, हे सगळे माझ्या सेशन्समध्ये शिकवतो. त्याच्यानंतर मी इव्हन मोस्ट ऑफ टाइम लोकांचे म्हणा ना स्वतःचे बिझनेस असतील तर वेल अँड गुड, तुम्ही त्याच्यावर पैसे लावू शकता. पण दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये ऍक्टिव्ह किंवा स्लिपिंग पार्टनर बनणं हे पण मी सजेस्ट नाही करत, ते जास्त रिस्की असेल, राईट. तर मग ऑप्शन काय राहतं एका सामान्य व्यक्तीसाठी, ते म्हणजे शेअर बाजार, विच इज अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि त्याचं पण योग्य नॉलेज घेतलं तर नक्कीच त्यामध्ये खूप चांगला पैसा आहे. मी आज करोडोनी कमवलेले माझे सगळे डिटेल, माझा प्रॉफिट अँड लॉस पासून सगळं माझ्या टीमकडनं तुम्ही मागू शकता. A to Z डिटेल तुम्हाला माझी टीम देईल. खाली तुम्हाला नंबर्स दिसतील आमच्या ऑफिसचे, फोन नंबर, ईमेल आयडी सगळं दिसेल. तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता आणि सगळे डिटेल्स तुम्ही त्या गोष्टीचे घेऊ शकता. सो लक्षात घ्या, शेवटचं एवढंच बोलेन की तुम्ही तुमचं जे काय एज असेल, राईट, त्यानुसार तुम्हाला रिस्क घ्यायची आहे. जसं असं आपलं वय वाढत जाईल तसं असं तुमचे सेफर साईडला पैसे जास्ती असले पाहिजे आणि रिस्की साईडमधून हळूहळू कमी झाले पाहिजे पैसे. सेफर साईड म्हणजे काय असेल, तर तुमचं बँक FD असेल, किंवा मे बी तुम्ही स्वतःकडे काही रोख रक्कम ठेवत असाल, किंवा तुमचं मे बी इन्शुरन्स असतील, किंवा PPF बॉन्ड, पोस्ट ऑफिस वगैरे असेल. हे सगळे थोडे सेफर साईड येतात, ज्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स कमी मिळतात पण तुमचे पैसे सेफ असतात. पण लक्षात घ्या, जर आपण एकदमच कमी रिस्क घेतली किंवा रिस्क घेतलीच नाही तर तुमचे सगळे पैसे महागाई खाऊन टाकणार. आज जर आपण बँकेत FD ठेवलं, 5-6, 6-7% रिटर्न्स मिळतात. आज महागाई 12-13-14% कमीत कमी वाढते आणि आपल्याला रिटर्न्स हार्डली 5-6% मिळतात. तुम्हाला पैसे तर वाढताना दिसतील, पैसे वाढतील, पण त्याची जी पर्चेसिंग पॉवर आहे त्या पैशाची ती कमी कमी होत जाते. त्यामध्ये येणाऱ्या वस्तू तुमच्या 2-5-10 वर्षात कमी होत जातात. आज माझे पैसे अशा ठिकाणी गुंतवलेले गेलेले आहेत की महागाईपेक्षा कितीतरी जास्ती मी रिटर्न्स हे कमवतो. आणि माझ्यासाठी FD करणं हे माझ्यासाठी लिटरली टाइमपासच्या गोष्टी आहेत. तुम्हाला म्हणतो ना, मी बोलतो मी माझ्या वयाच्या 80व्या वर्षी जर मी जगलो तरी पण मी FD नाही करणार. मी एवढा त्या विरोधात आहे. आणि मी असं म्हणतो ना, कारण मला मार्केट आणि सगळ्या गोष्टी चांगलं नॉलेज आहे आणि तेच मी लोकांना देखील शिकवतो. आणि तेच सगळे कॅल्क्युलेटर्स घेऊन मी माझ्या आयुष्यात मी पुढे गेलो. शेवटचं एकच गोष्ट बोलतो, लक्षात घ्या. माझा एक मित्र आहे जवळचा, योगेश म्हणून. त्यांनी एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला 8-10 वर्ष आली असेल. सो त्यावेळी मला त्यांनी म्हटलं की तू मार्केटमध्ये रोलिंग करतो, पैसे लावतो, बिझनेसमध्ये ट्रेडिंगमध्ये पैसे लावतो, तुझ्या बँकेच्या अकाउंटला किती पैसे आहेत, FD मध्ये किती पैसे आहेत हे तू सांग ना, किंवा बँकेत किती पैसे आहेत. म्हटलं हार्डली काय असेल. तो म्हणाला तुझ्याकडे काही लाख रुपये तरी असले पाहिजे बँकेला, तर काय फायदा. तर मी त्याला म्हटलं, मित्रा मी आता यंग आहे, मी ते बँकेत पैसे ठेवले तरी पण श्रीमंत होईल, पण मी नाही श्रीमंत होणार, माझ्या भरोश्यावरती बँक श्रीमंत होईल. ओके, तर मी ते पैसे रोल करतोय आणि मी माझा बिझनेस वाढवतोय. ओके, आणि मला कळतं की बँकेत ठेवून काय फायदा नाही. मी ते रोलिंग करून मी म्हणजे महागाईला बीट करून भरपूर चांगले मी पैसे कमवू शकतो आणि मी शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून चांगला पैसा देखील मी काढू शकतो. मग त्याच्यामध्ये मी पैसे लावतोय, तरी पण त्याला ते पटत नव्हतं. ओके, आता मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी माझा त्याला फोन गेला. त्याला म्हटलं, मित्रा तू जेवढं बोलवतस ना की एवढे पैसे तुझ्या बँकेत असले पाहिजे कमीत कमी, राईट, तरच तू यशस्वी आहेस. मी तेवढे किंवा त्याहूनही जास्त मी दिवसाला आज कमवतोय. जर मी बँकेत ठेवले असते ना तर बँक मोठी झाली असती, मी मोठा होऊ शकलो नसतो, राईट. तर हे फार मोठा लेसन आहे. तुम्हाला माहिती, अनेकदा लग्न वगैरे करतो आपण, राईट, तर त्यावेळी मुलांना बँक बॅलन्स विचारला, तुझ्याकडे बँक बॅलन्स किती आहे असं विचारलं जातं, राईट.
तर लक्षात घ्या, जर तुम्ही कोणालाही बँक बॅलन्स विचारलं, समजा तुम्हाला तुमच्या मुलांना कुठलं स्थळ असेल, मुला किंवा मुलींना तुम्ही बँक बॅलन्स विचारलं, जर त्यांच्याकडे भरपूर बँकेत पैसे जर असतील राईट, तर प्लीज त्यांच्यावर लग्न करू नका, कारण त्यांना इन्व्हेस्टमेंटचं नॉलेजच नाहीये, ते बँकेतले पैसे महागाई खाऊन टाकणार. जर त्यांना बँक बॅलन्स नका विचारू, त्यांना बोला तुमच्याकडे ऍसेट किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, महागाईला बीट करणारे तुमचे इन्व्हेस्टमेंट किती आहेत, ग्रोथचं काय प्लॅन आहे, तुमचे पॅसिव्ह इन्कम किती आहेत, तुम्ही जरी काम नाही केलं किंवा तुम्ही जरी हयात नसाल तरी तुम्ही असं काय डेव्हलप करून ठेवलंय की तुम्ही काम न करता पण तुमचा पैसा किंवा तुमचे ऍसेट तुमच्यासाठी काम करतायत आणि तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे घरी येत आहेत, हे तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे त्याची तरतूद काय आहे हे विचारा, नंतरच तुम्ही लग्नाचं स्थळ पुढे घेऊन जा. तर तुम्हाला फायनान्शियली सिक्युअर जर तुम्हाला स्थळ पाहिजे असेल तर आज ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवल्यात. आज मी असो किंवा नसो राईट, माझ्याकडे घरी तेवढे पैसे येतच राहणार, माझे पॅसिव्ह इन्कम मी भरपूर डेव्हलप करून ठेवलेले आहे अनेक इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून. सो हे सगळ्या गोष्टी मी माझ्या सेशन्समध्ये शिकवतो. आज आम्ही जे शेअर ट्रेडिंगचे कोर्सेस वगैरे घेतो तर तुम्हाला ट्रेडिंगबद्दल तर नॉलेज मिळतं, पण त्याचबरोबर मी सगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट्स आणि मी शून्यातनं मोठा कसा आलो, करोडपती कसा आलो, हे सगळं मी नॉलेज देतो आणि कॅल्क्युलेट रिस्क घेऊन कसं पुढे जायचं आणि रिस्क फ्री आयुष्य कसं जगायचं आणि टेन्शन फ्री आयुष्य कसं जगायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या शिकवत असतो. अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबर्सवर तुम्ही कॉल किंवा मिस कॉल करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आमचे ऑफिसचे नंबर्स आहेत, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. आणि माझी जी एक्सपर्ट टीम आहे जे तुम्हाला प्रॉपर गाईड करा, नक्कीच तुम्हाला देखील आयुष्यात आर्थिकदृष्ट्या म्हणून सक्षम व्हायला आणि आर्थिक फ्रीडम मिळवायला आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या रीतीने यशस्वी व्हायला नक्कीच तुम्हाला मी आणि माझी टीम नक्कीच चांगल्या रीतीने हेल्प करू. धन्यवाद. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा. आज आपण नको ते व्हिडिओज फॉरवर्ड करतो, नको ते कॉमेडी आणि टाइमपासचे रील्स आपण फॉरवर्ड करतो ज्याच्यात फक्त 2 मिनिटं हसायला येतं, पण आयुष्यात आपल्याला एक रुपयाची पण प्रगती होत नाही आपल्या आयुष्यात. असे जर तुम्ही व्हिडिओज फॉरवर्ड केले तर ते एखाद्याचं आयुष्य बदलतील राईट. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नक्कीच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा, जे आमचं नक्कीच प्रोत्साहन वाढवत राहतं आणि नक्कीच आम्हाला अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू, हे नक्कीच आम्हाला प्रोत्साहन हे देतं. ओके, थँक्स अ लॉट फॉर युअर प्रेशियस टाइम. आणि तुम्ही आत्ता एवढा वेळ व्हिडिओ बघितला आणि हे तुमच्या वेळेची जोखीम घेतली, रिस्क घेतली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.